Welcome friends. In the previous lecture we learned that what is mean parallel lines and then what is transversal, and the angles which are made by two parallel lines and transversal are also seen. ओके, ते सुद्धा आपण पाहिलेले आहेत. आता आपल्याला पाहायचं की त्याच्याशी रिलेटेड काही प्रॉपर्टीज आहेत. ओके, आता आपल्याला माहिती आहे करस्पॉन्डिंग अँगल्स कशाला म्हणायचं आहे, अल्टरनेट अँगल्स कशाला म्हणायचे आहे. देन आपण इंटेरियर अँगल्स पाहिलं होतं. अल्टरनेटचे दोन प्रकार, इंटेरियर अल्टरनेट, एक्सटेरियर अल्टरनेट पाहिलं होतं. ओके, तर आता आपल्याला पाहायचंय दोज अँगल्स बट मेड बाय टू पॅरलल लाईन्स अँड अ ट्रान्सवर्स. ओके, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये काय पाहिलं होतं की अँगल्स मेड बाय टू लाईन्स ओनली, मग ते पॅरलल असो किंवा इंटरसेक्टिंग लाईन्स असो. पण आता जे आपण प्रॉपर्टीज पाहणार आहोत तोच प्रॉपर्टीज आर रिलेटेड विथ पॅरलल लाईन्स. आता त्या ज्या प्रॉपर्टीज रिलेट आहेत, कुणाशी रिलेट करतायत त्या, तर त्या पॅरलल लाईन्सशी. म्हणजे आता इथून पुढे आपल्याला ज्या फिगर्स असणार आहेत त्याच्यामध्ये ह्या दोन लाईन्स कशा असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. राईट. ओके, सो तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिली आहे पहा, की अशा पद्धतीने एक फिगर काढा, नंतर कार्ड शीट पेपर घ्या आणि त्या पेपरचे कट करून वगैरे पोर्शन काढा. तर तुम्हाला कोणते अँगल सारखे दिसतील. पण सगळ्यात महत्वाची अट त्याच्यामध्ये आहे की द लाईन्स मस्ट बी पॅरलल. ह्या दोन लाईन पॅरलल तुम्ही काढून बघू शकता. तुमच्या बुकवरती दोन पॅरलल लाईन काढा. ठीक आहे. किंवा तुम्हाला अजून एक ऑप्शन, तुमच्या ज्या बुक्स नोटबुकच्या ज्या लाईन्स असतात त्या अशा पद्धतीच्या असतात. ठीक आहे, तर त्याच्यावरती कुठल्या तरी एका लाईनवर एक लाईन काढून घ्या. ठीक आहे, त्याच्यावरतीच, आणि दुसरी एक अशा पद्धतीने काढून घ्या. ठीक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही काय करा, कुठेही अशी एक सरळ स्केलच्या साह्यानं काय करा, लाईन काढून घ्या. ठीक आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, आता आपल्याला एक माहिती आहे की हा अँगल जो आहे तो याचा करस्पॉन्डिंग आहे. ठीक आहे. मग तुम्ही एक काम करायचंय की याचं मेजरमेंट फक्त मोजून बघायचं किती आहे ते. ओके, आता मी एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की कसं तुम्ही कराल ते. याचं मेजरमेंट तुम्ही मोजलं, समजा ते आहे 70 डिग्री. किती आहे, 70 डिग्री. मग आता एकच माप दिले आपल्याला, हे 70 डिग्री आपल्याला माहिती आहे. तर आपण याच्यामध्ये, मी सांगितलं तुम्हाला 8 अँगल्स क्रिएट होतात, तर त्या 8च्या 8 अँगल्सचं मेजरमेंट आपल्याला काढता येतं. पण अट आहे की द लाईन्स मस्ट बी पॅरलल. लाईन्स पॅरलल असतील तरच हे करता येतं, अदरवाईज करता येणार नाही. ओके, सो आता मला माझ्या माहिती असतो, तुम्हाला हे तर माहिती आहे की हा जो अँगल आहे त्याचा करस्पॉन्डिंग अँगल इथे क्रिएट होतोय. बरोबर आहे. म्हणजे आता आपण जे कन्सेप्ट बघणार आहोत ते याच्याशी रिलेटेड आहेत. ठीक आहे. आता तुम्ही जर चेक केलं ना की हे मेजरमेंट किती आहे आणि हा याचा करस्पॉन्डिंग आहे, हा अँगल याचा करस्पॉन्डिंग आहे, आणि तुम्हाला वाटलं की चला याचं पण मेजरमेंट आपण बघून घेऊयात याचं. मग तुम्ही याचं मोजलं तर याचं सुद्धा तुम्हाला 70 डिग्रीज भेटेल. याचं सुद्धा किती भेटेल, 70 डिग्रीज भेटेल. मग तुम्हाला वाटलं की चला आपण एक काम करूयात, ह्याचं मेजरमेंट बघूयात. ह्याचं मेजरमेंट तुम्ही बघितलं तर याचं मेजरमेंट तुम्हाला 101% सांगतो की तुम्हाला ते 110 भेटेल. ठीक आहे. म्हणजे आता हा जो अँगल आहे याचा करस्पॉन्डिंग इथं सापडतो, म्हणजे याचं मेजरमेंट सुद्धा तुम्ही जर बघायला गेला तर 100 किती भेटेल, 10च भेटेल. ठीक आहे. आता मग तुम्हाला काय वाटलं की चला आपण याचं मेजरमेंट चेक करून बघूयात. ओके, हा जो अँगल आहे याचा, याचं तुम्ही मोजायला घेतलं, हे 110 भरलं, आणि याचा करस्पॉन्डिंग इथे म्हणून तुम्ही हा मोजायला घेतला, हा सुद्धा 110च भरेल. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं की चला आणखीन एखादा चेक करून बघूयात, म्हणून तुम्ही हा घेतला, हा भेटला तुम्हाला 70 डिग्री, आणि हा सुद्धा तुम्हाला 70 डिग्रीज भेटतोय. ओके, म्हणजे बघा हा 70 डिग्री, हा 70 डिग्री. ओके, म्हणजे आता याच्यात काय झालं, काही ना काही तुम्हाला गेस करता येईल अशा काही गोष्टी सापडल्या. म्हणजे कसं बघा, हा अँगल आणि हा अँगल एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. ठीक आहे. तसंच हा अँगल आणि हा अँगल एकमेकांचे करस्पॉन्डिंग. तसंच या 110 ला हा सुद्धा करस्पॉन्डिंग, याला हा सुद्धा करस्पॉन्डिंग. म्हणजे याचा अर्थ काय की सगळे करस्पॉन्डिंग अँगल्स कसे आलेत, इक्वल आलेत. करस्पॉन्डिंग अँगल्स कसे आलेत, इक्वल. म्हणजे आपल्या लक्षात एक गोष्ट आली पाहिजे की जर समजा लाईन्स पॅरलल असतील, लाईन्स जर पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल्स कसे आले, इक्वल आले. ओके, मीन्स लाईन्स पॅरलल, करस्पॉन्डिंग अँगल्स कसे आले, इक्वल. ओके, लाईन्स पॅरलल असतील तरच, बरं, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, लाईन्स पॅरलल पाहिजेत. ओके, सो द लाईन्स आर पॅरलल, देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. त्याच्यानंतर आपण पाहतोय दुसरा अँगल, दुसरा जो प्रकार आहे तो बघूया. आता आपल्याला एक माहिती आहे, याचा करस्पॉन्डिंग कुठं, सॉरी अल्टरनेट कुठं झाला, इंटेरियर अल्टरनेट या ठिकाणी झाला. बघा हा 70, हा सुद्धा 70 आलाय. हा जेड इकडे क्रिएट होतोय का उलटा असा, हा 110 आहे, इट इज ऑल्सो 110.
इट मीन्स दॅट, बघा लक्षात घ्या, जर लाईन्स पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगल सुद्धा इक्वल असतात. मीन्स वेन द लाईन्स आर पॅरलल देन अल्टरनेट अँगल्स आर ऑल्सो इक्वल. क्लिअर. बघा आपण बघितलेले टाइप्स लक्षात घ्या. आपण पहिल्यांदा करस्पॉन्डिंग बघितला, करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात पण लाईन पॅरलल पाहिजे. इथं सुद्धा अल्टरनेट अँगल सुद्धा इक्वल आले पण लाईन्स कशा पाहिजेत, पॅरलल पाहिजेत. आता तिसरी कन्सेप्ट जी आहे आपल्याला महत्वाची ती पाहायची. बघा कुठली, आपण जे टाइप्स बघितले त्याच्यामध्ये इंटेरियर अँगल्स फर्स्ट बघितला होता. ओके, सो या ठिकाणी हा जो आहे तो इंटेरियर अँगल आहे. कोणाशी, याच्याशी. आता बघा बरं विचार करा, इंटेरियर अँगलच्या दोनच पेअर सापडतात आपल्याला, एक या बाजूला आणि एक या बाजूला. तर हे 110 प्लस हे 80 किती, 70. हे किती झालं टोटल, 180 झालं. किती झालं, 180 झालं. आणि हे जर बघितलं तर ते सुद्धा किती आहे, 180. म्हणजे मला असं म्हणता येईल का की वेन द लाईन्स आर पॅरलल देन द सम ऑफ इंटेरियर अँगल्स इज 180. द सम ऑफ इंटेरियर अँगल्स इज 180. म्हणजे काय, लाईन्स पॅरलल असतील तर इंटेरियर अँगल जे आहेत ते कसे असतात, सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे कसे, ज्याचं ऍडिशन किती असतं, 180. म्हणजे दोघांचं मिळून ऍडिशन किती असायला पाहिजे, 180. पण कधी, वेन द लाईन्स आर पॅरलल. ज्यावेळेस लाईन्स पॅरलल असतील त्याच वेळेस ही प्रॉपर्टी काय होणार आहे, सत्य होणार आहे, अदरवाईज होणार नाही. आता आणखीन एक गोष्ट पहा, लक्षात आली असेल आपल्या. आता हा जो अँगल आहे ना, हा किती आहे, 110 डिग्रीज आहे आणि हा किती आहे, 70 डिग्रीज आहे. क्लिअर. कुठलाही पहा बरं का, शेजारी असे, म्हणजे हा आणि हा, हा आणि हा, हा आणि हा, अशा पद्धतीने. ठीक आहे. तर हे जे अँगल्स आहेत बघा, या दोघांचं ऍडिशन जर केलं शेजारी शेजाऱ्यांचं ते किती येतं, 180 येतं. ठीक आहे, या दोघांचं करून घेऊ, 180 येतं. या दोघांचं केलं 180, या दोघांचं 180. म्हणजे हे कसले अँगल्स आहेत माहितीये का, यांना म्हणतो आपण अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर. आता हे 7th मध्ये सुद्धा झालं होतं तुम्हाला. अँगल्स इन लिनियर पेअर कशाला म्हणतो आपण, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल दोघं जर एकत्र आले तर एक लाईन तयार होते, म्हणून अँगल्स इन लिनियर. लिनियर मध्ये लाईन हा शब्द आहे. ओके, सो अँगल्स इन लिनियर पेअर. पण जर कधी आता लाईन्स पॅरलल असणार आहेत किंवा लिनियर अँगल्स इन लिनियर पेअर हे कधी पण दाखवता येतात, कारण त्यांचा दुसऱ्या लाईनशी काही संबंधच नाही. या कंडिशन मध्ये सुद्धा अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे याच्यात पॅरलल असावेत असं काही नाही. पण अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे पुन्हा त्या दोघांचं ऍडिशन किती असतं, 180. याच्यात आपल्याला लाईन पॅरलल असावेत असं काही नाही. फक्त अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी बट वेन द लाईन्स आर पॅरलल. तसंच वेन द लाईन्स आर पॅरलल देन अल्टरनेट अँगल्स आर इक्वल. वेन द लाईन्स आर पॅरलल देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर ऑल्सो इक्वल. तर ही जी आहे ही खूप महत्वाची कन्सेप्ट आहे जी आपल्याला लक्षात आली पाहिजे. ओके. अँड द लास्ट टाइप इज एक्सटेरियर अल्टरनेट. आता एक्सटेरियर अल्टरनेट म्हणजे कोणते आले, समजा हा आहे इंटेरियर अल्टरनेट कोणाचा, याचा. ठीक आहे, मग याचा एक्सटेरियर कोण आहे, याचा हा 70 आणि याचा हा 70. म्हणजे एक्सटेरियर अल्टरनेट सुद्धा कसे असतात, इक्वल. पण कधी, when the lines are parallel then exterior alternate are equal. ऍक्च्युली मी इथं जे लिहिलंय ना याच्यामध्ये अल्टरनेट लिहिलं, मग ते एक्सटेरियर साठी पण आणि इंटेरियर. वाटल्यास इथंच तुम्ही करा एक्सटेरियर ऑर इंटेरियर. ओके, म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे इक्वल असण्याची दोघांसाठी आहे, एक्सटेरियर असो किंवा कसे असतो, इंटेरियर असो. ठीक आहे. तर आता जे आपण प्रॉपर्टीज आहेत याच महत्वाच्या प्रॉपर्टीज आहे एक्सरसाइज साठी. ठीक आहे. सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी आपण सुरुवातीला बघितली काय, करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टी. करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टी काय सांगते की व्हेन द लाईन्स आर पॅरलल देन द करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. ओके, हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, हा याचा हा याचा. ठीक आहे. सेकंड प्रॉपर्टी काय सांगते, अल्टरनेट अँगल्स. आता अल्टरनेट अँगल्स प्रॉपर्टी काय म्हणते बघा, व्हेन द लाईन्स आर पॅरलल देन द अल्टरनेट अँगल्स मीन्स विच टाइप, एक्सटेरियर और इंटेरियर दोन्ही आर इक्वल. म्हणजे जर समजा लाईन्स पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगल्स, मग ते एक्सटेरियर असो इंटेरियर असो, कसे असतात, इक्वल. थर्ड प्रॉपर्टी काय म्हटलो आपण, इफ द लाईन्स आर पॅरलल देन द इंटेरियर अँगल्स. इंटेरियर म्हणजे बघा हे आतले. ओके, इनसाइड ऑफ द लाईन्स, ह्या लाईन्सच्या आतमध्ये आणि सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल, हे जे असतात ते कसे असतात, सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी मीन्स वॉट, द सम ऑफ देम इज 180 आणि कॉम्प्लिमेंटरी म्हटलं की 90 डिग्री असते. लास्ट इयर आपल्याला झालेलं आहे. देन द नेक्स्ट कॉन्सेप्ट काय सांगितले बघा, लिनियर अँगल्स अँगल्स इन लिनियर पेअर आर ऑलवेज सप्लिमेंटरी. ऍक्च्युली ही कॉन्सेप्ट जी आहे ती आपल्याला थोडीशी पुढे आहे, पण तरी मी तुम्हाला सांगितली कारण फिगर मधून आपण शोधून काढलेलं आहे.
हा अँगल आणि हा अँगल एकमेकांचे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत आणि त्यांचं ऍडिशन कधीही कशीही लाईन काढा तुम्ही, इथं अजून एक जरी अँगल घेतला असता तरी त्या तिघांचं मिळून 180 झालं असतं. क्लिअर? ओके. त्याच्यानंतर एक्सटेरियर अँगल्स कसे असतात? इक्वल असतात. दोज आर द प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स अँड द ट्रान्सव्हर्सल. क्लिअर? So you have given a box, okay, upside of 2.2. Now I know. आता तुम्हाला काय माहित झालं पहा, when two parallel lines are intersected by a transversal. त्यावेळेस दोन parallel lines दिलेले आहेत and those are intersected by a transversal. Then each pair of corresponding angles are congruent. प्रत्येक पेअर करस्पॉन्डिंगचे कसे आहे? कॉन्ग्रंट. त्याच्यानंतर त्याच्यातच दिले अल्टरनेट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रंट. कुठलीही पेअर घ्या तुम्ही अल्टरनेटची, ऍक्च्युली दोनच असतात इथं, एक आणि ही दुसरी. ओके. हे झाले इंटेरियर. आणि एक्सटेरियर म्हणजे कुठला? हा 70 आहे ना, तर या 70ला इकडचा, हा याला इकडचा, जेड फक्त आउटसाइड. ठीक आहे. सो ते सुद्धा कसे आले? इक्वल असतात. आणि इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. ह्याच्या 3 कॉन्सेप्ट आहेत, त्या पुन्हा नाव आय नो या टेबलमध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. ओके. सो आय थिंक वी हॅव टू स्टार्ट 2.2, राईट? Now question number 1 says that choose the correct alternatives. तुम्हाला काय केले? 4 ऑप्शन दिलेले फिगर वरून तुम्हाला काय करायचे? त्याचे आन्सर्स करायचे. ठीक आहे. In the adjoining figure, this is the first figure. In the adjoining figure, if line M parallel N, M आणि N या एकमेकांना पॅरलल लाईन आहेत and P is their transversal. P ही काय आहे? सपोज त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. Then find X. तुम्हाला X ची जी व्हॅल्यू आहे ती काय करायची? फाइंड आउट करायची. क्लिअर? ओके. सो याच्यामध्ये पहा, हा 3x आहे आणि हा काय आहे? ओनली x आहे. ओके. तुम्हाला हे दोन्ही जे अँगल्स आहेत दोज आर इंटेरियर अँगल्स. ओके. आणि आत्ताच आपण जी थर्ड प्रॉपर्टी पाहिली होती त्याच्यामध्ये पाहिलं होतं की द इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. इट मीन्स कॅन आय से 3x plus x is equals to 180. दोघांचं मिळून मेजरमेंट किती असलं पाहिजे? 180. वाय? दोज आर इंटेरियर अँगल्स. मग x 3x plus 1x काय झालं? 4x is equals to 180. Now to find the value of x we have to divide this 180 by 4. It means that x will be 180 divided by 4. 4 1 जा 4, 4 4 जा 16. Carry काय उरला? रिमाइंडर उरला 2. Then 4 5 जा 20. So x ची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटते? 45 डिग्री. आता तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलंय x ची व्हॅल्यू. ओके. त्याच्यामुळे तुमचं आन्सर इथंच थांबलं. जर त्यांना विचारलं असतं प्रत्येक अँगलचं मेजरमेंट करा तर तुम्ही काय केलं असतं? 3 × 45 केलं असतं. इथं तुम्हाला काय अँगल भेटला असता आणि इथं फक्त 45 म्हणजे दोघांचं मिळून पुन्हा चेक केलं असतं 180 आहे का. नाव वी विल चेक. सो 3x मीन्स 3 × 45. 45 3 जा किती होतो पहा? 45 3 जा 135, राईट? म्हणजे हा किती भेटेल तुम्हाला? 135 आणि हा 45 आहे, राईट? ओके. सो आता दोघांचं ऍडिशन बघा बरं, 180 येतं का? येस, डेफिनेटली दिस इज 180. इट मीन्स आवर आन्सर इज करेक्ट. ओके. तर अशा पद्धतीने फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा. म्हणजे त्या दोघांचं रिलेशन बघायचं. कसल्या अँगलसाठी? इंटेरियर. इंटेरियर्स कसे असतात? सप्लिमेंटरी. म्हणून टाकलं 180. वाटलं त्याला तुम्ही रिझन पण देऊ शकता. इंटेरियर अँगल्स कसे असतात? सप्लिमेंटरी. ते तिथं क्लिअर होऊन जातं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने एक्स ची व्हॅल्यू. आता सेकंड जो आहे त्याच्यामध्ये काय करावं लागेल पहा आपल्याला. काय दिले तुम्हाला? In the adjoining figure, if A parallel B and line L is their transversal. Clear? Then find x. तुम्हाला x फाइंड आउट करायचा. आता पहा x ची व्हॅल्यू कशी काढाल तुम्ही. आता हा जो अँगल आहे तो आणि हा, अशा दोघांचा विचार करायचा. आता मला एक सांगा, हा अँगल याचा करस्पॉन्डिंग अँगल सांगता येईल का? 101% हा असेल त्याचा. ठीक आहे. सो व्हॉट इट विल बी? 4x. हा 4x आहे कारण लाईन पॅरलल आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग इक्वल असतात. आता हा 4x झाला. क्लिअर? आणि हा किती झाला? 2x झाला. क्लिअर? आता बघा लक्षात घ्यायचं आपल्याला काय करायचं, फक्त हे दोघं जे आहेत. आता जर समजा तुम्ही काय केलं असतं या ठिकाणी हा अँगल जो आहे, आता आपल्याला मी जी तुम्हाला एक प्रॉपर्टी सांगितली अँगल्स इन लिनियर पेअरची, ती प्रॉपर्टी इथे यूज करता येते. पण सध्यापर्यंत आपल्या बुकमध्ये ती प्रॉपर्टी आपण लर्न केली आहे का? नाही. इट मीन्स दॅट आपल्याला आणखीन एक ऑप्शन कुठला वापरता येईल पहा. हा जो अँगल आहे ना, हा याचा अपोजिट अँगल आहे. म्हणजे हा किती असतो माहिती का? 2x असतो. अपोजिट अँगल्स कधी पण आपण जर अशी फिगर काढली तर हा अँगल आणि हा अँगल इक्वल असतो. अपोजिट अँगल्स आर ऑलवेज इक्वल. म्हणजे काय बघा, हा 2x भेटतो किंवा हा 4x आहे. क्लिअर? हा याचा अपोजिट आहे म्हणून हा 2x आहे आणि हा 4x आहे म्हणून हा याचा करस्पॉन्डिंग म्हणून 4x आहे.
आता मला सांगा ह्या दोघांचं ऍडिशन किती? या दोघांचं ऍडिशन किती असलं पाहिजे? 180. वाय? बिकॉज दोज आर इंटेरियर अँगल्स and interior angles are supplementary. It means that 4x plus 2x is equals to 180. Okay, याला काय रिझन द्या? इंटेरियर अँगल्स. ओके, सो 4x plus 2x किती झालं पहा? 6x is equals to 180. Clear? Okay, so x will be 180 divided by 6. 6 1 6, 6 3 18, 30 degree. Means the value of x will be 30 degree. x ची व्हॅल्यू काय असेल पहा? 30 डिग्री येईल. म्हणजे आपल्याला हे एक्झाम्पल अशा पद्धतीने सॉल्व्ह करता येतं. म्हणजे इथं प्रॉपर्टी आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणून हा 2x घेतला, हा जेवढा असतो तेवढाच हा असतो. ठीक आहे, त्यामुळे हा 2x घेतला आणि दोघांचं ऍडिशन, कारण दोघं इंटेरियर म्हणून किती झालं? 180 झालं. ती प्रॉपर्टी आपल्याला इथं काय करता ते यूज करता येते, कारण हा 4x आणि हा पण 4x यांच्या मदतीने होणार नाही. किंवा दुसरी प्रॉपर्टी, दुसरी मेथड काय असेल? हे दोघं एकमेकांचे कसले अँगल झाले? अँगल्स इन लिनियर पेअर. आपण हा समजा या 4x वरून हा 4x काढला, सो दोज आर लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर. दोघांचं ऍडिशन पुन्हा 6x, म्हणजे हेच मेथड, फक्त रिझन चेंज होईल. आणि इथं जे आहे इथं काय व्हायला पाहिजे? 4x plus 2x, म्हणजे हेच येणार आहे. क्लिअर? लक्षात घ्यायचं की हाऊ टू सॉल्व. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाव कम ॲट क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतो पहा? इन द ॲडजॉइनिंग फिगर line P parallel line Q, line T and line S are transversals. बघा दोन ट्रान्सव्हर्सल दिलेले आता. ठीक आहे, फाइंड द मेजर ऑफ अँगल X and Y using the measures of angles given in the figure. आता एक लक्षात घ्या, आपल्याला हा क्वेश्चन खूप सहज सोडवता येण्यासारखा आहे. फक्त तुम्हाला थोडासा विचार करायचा आहे त्या क्वेश्चनचा. ठीक आहे, सो आय विल टेल यू हाऊ टू सॉल्व. ओके, आता मला सांगा हा जो आहे अँगल तो किती डिग्रीचा आहे? 70 डिग्रीचा आहे. ठीक आहे, या दोन लाईन पॅरलल आहेत आणि ही एस त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. आता विचार फक्त एकाच वेळेस एकाच ठिकाणचा करायचा. ठीक आहे, म्हणजे बघा, म्हणजे ही लाईन जी आहे आता याला थोडा वेळ बाजूला ठेवूयात, आपण कन्सिडर करूयात पी आणि क्यू दोनच लाईन आहेत आणि एस ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, सो दिस इज 70 डिग्री. आता या 70 डिग्रीवरून तुम्हाला इथं तर जाता येते 100%. ठीक आहे, सपोज तिथं जाता येत नाही, चला, म्हणजे हा इथं जर गेला तरी हे दोघे इंटेरियर होतात आणि दोघांचं मेजरमेंट किती होतं? 180, आणि त्याच्यावरून तुम्हाला वाय काढता येतो. पण समजा तसं नाही काढायचं तुम्हाला. ठीक आहे, हा 70 आहे, तर या ठिकाणी एक अँगल तुम्ही जर घेतला आणि त्याला पण 70 डिग्री म्हटला तर चालेल का? यस, दोज आर करस्पॉन्डिंग अँगल्स. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपण सपोज ये हा अँगल घेऊयात. ठीक आहे, ओके, आपण सपोज केला इथं अँगल ए. क्लिअर? म्हणजे या ठिकाणी ना ऍक्च्युली तुम्हाला डायरेक्टली म्हणजे याच्याकडे जाताच येणार नाही. आपल्याला मदत एकतर कोणाची घ्यावी लागते? याची घ्यावी लागते, आणि मग हा याचा अपोजिट म्हणून हा अपोजिट दाखवायचा. आपण इथं सपोज केला हा अँगल ए आहे. ठीक आहे, म्हणजे इथं आपण सपोज अँगल घेतला आणि कोणता अँगल देणार मग आपण त्याला? या ठिकाणी अँगल ए नाव दिलं किंवा त्याला नाव ए दिलं, आणि हा जो आहे तो 70 डिग्री आहे. म्हणजे अँगल ए इज इक्वल्स टू 70 डिग्री होणार का? कारण एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि करस्पॉन्डिंग अँगल्स आर ऑलवेज इक्वल. ओके, सो आपण पहिलं जे आहे स्टेटमेंट ते आधी प्रूव्ह करूयात. काय म्हणते बघा, म्हणजे पहिल्यांदा आपण वाय काढूयात. एक्सच्या ऐवजी पहिल्यांदा मी वाय काढतो. ठीक आहे, सो असं म्हणूयात लाईन, कोणत्या लाईन्स आहेत बघा ते? लाईन पी पॅरलल लाईन कोणती आहे? क्यू, अँड एस इज ट्रान्सव्हर्सल. एस ही काय आहे? त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. आता पहा, एस ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर अँगल ए अँड 70 हे दोन्ही कसले झाले? करस्पॉन्डिंग. तर आपण काय करतोय? सपोज या ठिकाणी अँगल ए घेतोय, या ठिकाणी आपण काय करतोय? अँगल ए घेतोय. मीन्स अँगल ए तुम्हाला लिहावं लागेल ना तिथं, हा अँगल तुम्ही घेताय म्हणून तिथं फिगर मध्ये लिहिलं तरी चालेल. अँगल ए इज इक्वल्स टू 70 डिग्री, आणि याचं रिझन काय द्यायचं? करस्पॉन्डिंग अँगल्स. कसले अँगल्स आहेत ते दोघं? करस्पॉन्डिंग अँगल्स. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, तुमच्याकडं ह्याचं मेजरमेंट भेटलं तुम्हाला, या 70 वरून हा मांडला बरं, हा 70 म्हणून हा 70 आहे कारण त्याचा करस्पॉन्डिंग आहे. आता मला सांगा y प्लस ए इज इक्वल्स टू किती? 101% किती यायला पाहिजे? 180. का? कारण ते आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. ओके, ते कसले आहेत? अँगल्स इन लिनियर पेअर, जे किती असतात? 180. आणि जर तसं नसेल तर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन पण सांगतो. समजा या ठिकाणी आपण अँगल अँगल ए जो आहे ना तो इथं घ्यायच्या ऐवजी समजा तुम्ही काय केला? या ठिकाणी घेतला. ठीक आहे, या
ठिकाणी घ्यायच्या ऐवजी तुम्ही काय घेतला, इथे घेतला. आता हा काय झाला, अपोजिट अँगल झाले. अपोजिट अँगल्स कसे असतात, इक्वल असतात. म्हणजे या ठिकाणी हा ए कितीचा झाला, 70चा झाला. ठीक आहे, हा ए कितीचा झाला, 70चा झाला. आता हे जे दोघं जण आहेत ते कसले अँगल्स आहेत सांगा, इंटेरियर अँगल्स. म्हणजे या ठिकाणी फक्त नाव काय होईल माहिती का, चेंज होईल. करस्पॉन्डिंगच्या ऐवजी काय यायला पाहिजे, इथं फक्त व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. इथं काय झालं, फक्त व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आले. आणि अपोजिट अँगल्स कधीही कसे असतात, इक्वल असतात. म्हणजे आणि पुन्हा आपण इथं व्हर्टिकली अपोजिट अँगल्स इक्वल म्हणून हा ए 70चा झाला, हा सुद्धा 70 झाला. आता हे दोघं कसले अँगल्स आहेत एकमेकांचे, तर ते आहेत इंटेरियर अँगल्स. हे रिझन तुम्हाला लिहावे लागतात इथून पुढे. हे का लिहिलं, तुम्ही 180 कशावरून म्हणताय, कारण ते इंटेरियर आहेत. ठीक आहे. सो आता ए तर आपल्याला माहिती आहे. सो वाय प्लस व्हॉट इज ए, इज 70 डिग्री इज इक्वल्स टू 180. म्हणजे y बरोबर 180 मायनस 70. सो देअरफॉर y इज इक्वल्स टू 180 मायनस 70 किती येतो, 110 डिग्री. म्हणजे y चं मेजरमेंट, हा जो y आहे ना, हा जो आहे तो 110 डिग्रीचा भेटला. सिमिलरली आता तसंच येऊयात आपण या ठिकाणी. आता पहा, या ठिकाणी हा आहे 40 डिग्री आणि हा डायरेक्टली तुम्हाला फाइंड आउट करायचा. तर हे जे दोन अँगल्स आहेत ते एकमेकांच्या कुठल्याच रिलेशन मध्ये येत नाही. पण जर समजा तुम्हाला हा अँगल माहिती असेल, हा अँगल जर माहिती असेल तर काय, हा जर अँगल माहिती झाला, समजा याचं मेजरमेंट माहिती झालं, तर याचं आणि याचं सेम असलं पाहिजे, करस्पॉन्डिंग येतो त्याचा. ठीक आहे. मग आपण असं कन्सिडर करूयात की या ठिकाणी याचा एक्सचा करस्पॉन्डिंग अँगल आहे, त्याला आपण बी मांडूयात. ठीक आहे. म्हणजे कोणाला लक्षात आलं का, एक्सचा करस्पॉन्डिंग म्हणजे हा, याला आपण बी मांडूयात. ठीक आहे. सपोज वाटल्यास असं इथं असेल, इथं सुद्धा तुम्हाला तसं लिहिता येईल. पहा, ओके, वर्टिकल अपोजिट अँगल ऑफ 70 इज ए, असं आपण कन्सिडर केलं तरी चाललं असतं. सपोज या ठिकाणी लिहितो वाटल्यास मी, सपोज अपोजिट अँगल ऑफ 70 इज अँगल ए. ओके, म्हणून अँगल ए इज इक्वल्स टू 70 असं लिहितो. तसंच इथं आपण सपोज करूयात. आपण सेकंड स्टेटमेंट साठी काय लिहिता येईल पहा, सपोज corresponding angle of x is b. म्हणजे आता आपण काय करतो, याचा करस्पॉन्डिंग इकडे बी मांडतोय. ठीक आहे. आता मला एक सांगा, बी आणि हा 40 दोघं कसले अँगल्स आहेत, अँगल्स इन लिनियर पेयर. ओके, सो कॅन आय राइट अँगल बी प्लस 40 इज इक्वल्स टू 180. वाय, बिकॉज अँगल्स इन लिनियर पेयर. ते कसले आहेत, अँगल्स इन लिनियर पेयर आहेत. म्हणजे ते जर अँगल्स इन लिनियर पेयर असतात तर दोघांचे ऍडिशन किती असते, 180. मीन्स अँगल बी इज इक्वल्स टू, हा जो 40 आहे जो पॉझिटिव्ह आहे तो पुढे गेला काय होणार, निगेटिव्ह होणार. म्हणजे काय जाणार आहे, 180 मायनस 40. सो अँगल बी चं मेजरमेंट तुम्हाला भेटतं 140 डिग्री. ओके, म्हणजे याचं मेजरमेंट किती भेटलं, 140. मग 140 त्याचं भेटलं, पण आपल्याला पाहिजे कोणाचं, एक्सचं. पण एक्स आणि बी सेम आहेत. ओके, सो देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल्स टू ऑल्सो 140. कारण काय, तर ते दोघं एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. कोण, बी आणि एक्स. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात, इक्वल असतात. म्हणून जेवढं बीचं मेजरमेंट आहे तेवढंच कोणाचं असेल, एक्सचं. दॅट इज 140 डिग्री. ओके, लक्षात येतंय कशा पद्धतीने घ्यायचं. आपल्याला एक अँगल सपोज करावा लागेल, त्याच्याशिवाय सॉल्व्ह करता येणार नाही. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके, तर खूप सोपं आहे, अवघड असं काही नाही. फक्त प्रॉपर्टीज क्लिअर पाहिजेत आपल्या. करस्पॉन्डिंग अँगल्स कधी इक्वल असतात, फक्त लाईन्स पॅरल असतील तर. अल्टरनेट सुद्धा तसंच. आणि इंटेरियर सप्लिमेंटरी असतात. आणि दोन महत्वाच्या प्रॉपर्टीज ज्या आपल्याला युजफुल ठरलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी होती अँगल्स इन लिनियर पेयर. लिनियर पेयर आर सप्लिमेंटरी. म्हणजे दोघांचं ऍडिशन किती असतं, 180 असतं. मी तुम्हाला ज्या प्रॉपर्टीज इथे लिहून दिल्या होत्या त्याच्यामध्ये लिहिली होती प्रॉपर्टी. ती महत्वाची प्रॉपर्टी आहे, ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कसे असतात, नेहमी इक्वल असतात. कधीही तुम्ही कशी जरी फिगर काढली, म्हणजे या दोघांचा इथं जरी विचार केला, हा आणि हा अँगल इक्वलच असतो. म्हणजे जसं आपण ते कात्री असते ना, सिझर, तर त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस आपण ती कात्री पकडतो ते अशी असते पहा. तर याच्यात मागं जो क्रिएट होता ना अँगल या बाजूला तो, आणि हा पुढचा, दोन्ही सेम असतात.
तसं आहे ते, ठीक आहे. म्हणजे कुठल्या जरी दोन काड्या आपण एकत्र घेतल्या आणि असं जरी केलं तरी पुढचा आणि मागचा दोन्हीही अँगल्स कसे असतात, इक्वल असतात. क्लिअर? ओके. तर सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत त्या फक्त क्लिअर करून घ्या. ओके, नाव लेट्स रिवाइज दिस थिंग्स. ओके, पॅरलल लाईन्स आपण कशाला म्हणतो? समजा ह्या दोन लाईन्स आहेत, ठीक आहे, आपण कन्सिडर करूयात. तर ह्या ज्या दोन लाईन्स आहेत जर अशा असतील तर त्या पॅरलल आहेत का? नो, दोज आर नॉट पॅरलल, दोज आर इंटरसेक्टिंग लाईन्स. यांना आपण काय म्हणू? इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणू. पण त्या जर अशा असतील एकदम स्ट्रेट, ज्याच्यामधला डिफरन्स सेम असेल तर त्यावेळेस त्या काय असतील? पॅरलल लाईन्स असतील, राईट. आता पॅरलल लाईन्सच्या नंतर आपण कन्सेप्ट पुढची जी बघितली होती ती बघितली होती ट्रान्सव्हर्सल. ह्या पद्धतीने ट्रान्सव्हर्सल. मग ह्या लाईन्स पॅरलल असो नसो त्याच्याशी काही घेणं देणं नाही. लाईन्स पॅरलल असतीलच त्याच वेळेस ट्रान्सव्हर्सल असते असं बिलकुल नाही. ओके. सो जर लाईन्स पॅरलल असतील तर ट्रान्सव्हर्सल कशी पण असू शकते आणि ट्रान्सव्हर्सल कितीही वाकडी असू शकते. ट्रान्सव्हर्सलशी काही घेणं देणं नाही आपल्याला, ठीक आहे. सो आता ह्या दोन समजा पॅरलल लाईन्स आहेत आणि ट्रान्सव्हर्सल तुम्हाला दिलेली आहे ऑलरेडी, ठीक आहे. तर मग अशा कंडिशन्समध्ये तुम्हाला दाखवायचे समजा काय तर अँगल्स आणि त्यांचे टाइप्स. ओके. ओके. सो आता करस्पॉन्डिंग अँगल्स नेमके काय? आता सपोज आता या कंडिशनला मी काय करतो, दोन या इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत. तर हा अँगल या अँगलशी कसा असणार आहे? करस्पॉन्डिंग. हा झेड जिथं तयार होतोय ना, हा असा झेड होतोय, तर हा कसला झाला? अल्टरनेट अँगल. आणि इंटेरियर म्हणजे हे दोघं झाले, ठीक आहे. म्हणजे याला हा आणि याला हा, ठीक आहे. आता मग आपण जी कन्सेप्ट बघितली इट इज रिलेटेड विथ पॅरलल लाईन्स. या दोन समजा पॅरलल लाईन्स आहेत, ठीक आहे, आहेतच, ठीक आहे. सो आता याच्यामध्ये पहा, या ठिकाणी ही लाईन धरतोय मी. आता हा जो अँगल आहे हा अँगल आणि याचा करस्पॉन्डिंग म्हणजे हा खालचा अँगल, ठीक आहे. आता तुम्ही लक्षात घेणार आहात कोणते अँगल्स आहेत अल्टरनेट, ठीक आहे. तर हा आणि याच्या खालचा हा जो अँगल आहे ते एकमेकांचे करस्पॉन्डिंग आणि ते इक्वल, ठीक आहे, ते इक्वल असणार आहेत. तसंच आपण जर विचार केला अल्टरनेट अँगलचा म्हणजे हा अँगल इथं जो क्रिएट झालाय तो या ठिकाणी मी अंगठ्याने जो दाखवतोय आणि खाली अंगठ्याने दाखवतोय तो कुठला झाला? त्याचा अल्टरनेट. हे दोघं सुद्धा कसे असणार आहेत? इक्वल असणार आहेत. मग अल्टरनेट कुठं येऊ? इक्वल असणार आहेत. या दोघांचं ऍडिशन म्हणजे हे हा इंटेरियर आणि हा खालचा इंटेरियर दोघांचं ऍडिशन 180 असणार आहे, ठीक आहे. तर ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, जे फॉर्म्युले आहेत ते लक्षात घ्यायचे, लर्न करायचे, ते पुन्हा पुन्हा लक्षात घ्यायचे. ओके. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला क्लिअर करायचंय. तर जे राहिलेले 3 क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकॉन तुम्हाला दिसते ते प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओज लगेच तुमच्याकडे पहिल्यांदा तुम्हाला भेटून जातील. ओके. थँक्यू.